दुपारच्या विश्रांतीनंतर संध्याकाळपासून मुंबईमध्ये ठिकठिकाणी पावसाला सुरुवात. पुढील 3 तासात अति मुसळधारेचा हवामान खात्याचा इशारा. कामावरून घरी परतणाऱ्या मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी. मध्य पश्चिम हार्बरवरची लोकल वाहतूक सुरू, पण विलंबानं. पावसाचा हवाई वाहतुकीलाही फटका. दृश्यमानता घटल्यानं मुंबई विमानतळावरून 50 उड्डाणं रद्द. पहिल्याच पावसात मुंबई गोवा महामार्गाची पोलखोल. गड नदीवरील पुलाजवळ महामार्गावरील कॉन्क्रीट रस्त्याला मोठे तडे. मुंबई ठाणे पालघर रायगडला उद्या मुसळधारेचा इशारा, तर रत्नागिरी सिंधुदुर्गला अति मुसळधारेचा इशारा. मुंबईत सीएनजी आणि पीएनजीच्या दरात वाढ. सीएनजी प्रति किलो 1.5 रुपयानं महागला. विधान परिषद निवडणुकीमुळे मुंबईमधल्या पंचतारांकित हॉटेल्सना अच्छे दिन. ठाकरे गट भाजपा आणि अजित पवारांची राष्ट्रवादी आमदारांना हॉटेलमध्ये ठेवणार. बवियाच्या हितेंद्र ठाकूरांचा विधान परिषद निवडणुकीमध्ये पाठिंबा कुणाला? हितेंद्र ठाकूरांच्या भेटीगाठीमुळे सस्पेन्स वाढला. वरळी हिट अँड रन अपघातानंतर आरोपी मिहीर शहानं वडिलांना अनेकदा फोन केला. मुंबई पोलिसांची कोर्टाला माहिती. वडील राजेश शहांना जामीन. पुण्यामध्ये काल एकाच रात्री हिट अँड रनच्या 2 घटना. दोन्ही घटनांमध्ये एक पोलीस कॉन्स्टेबलचा मृत्यू, एक कॉन्स्टेबल जखमी. घटनेचा सीसीटीव्ही माझाच्या हाती. सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार प्रकरणी विशेष मोक्का कोर्टामध्ये आरोपपत्र. गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई आणि भाऊ अनमोल बिश्नोईसह अटक केलेल्या आरोपींविरोधात चार्जशीट. गँगस्टर अरुण गवळीच्या केस संबंधीची महत्त्वाची कागदपत्र मुंबई पोलिसांकडून गहाळ. क्राईम ब्रांचकडून मुंबई सत्र न्यायालयात कबुली. नमस्कार. मन सुद्धा तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती. याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली. प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो. येतोय मन सुद्धा तुझाचा दुसरा सीझन. होई मन